दिगंबर दिसत सूर्याच्या तेजाप्रमाणे चमकणारे गुरुजन वर्ग आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज 15 ऑगस्ट भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळालेला दिवस आणि या महत्त्वाच्या दिवशी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली आहे असे माझे गुरुजन वर्ग, त्यांचे मी हृदयापासून शतशत आभार मानते. वो खून कहो किस मतलब का जिसमें उबल का नाम नहीं, वो खून कहो किस मतलब का आ सके देश के काम नहीं, वो खून कहो किस मतलब का जिसमें जीवन ना रमानी है, जो पर्वत बनकर बढ़ता है वो खून नहीं वो पानी है. उसी दिन लोगों ने सही सही खून की कीमत पहचानी थी जिस दिन सुभाष ने बर्मा में जाकर मांगी उससे कुर्बानी थी. बोले स्वातंत्र के खातिर बलिदान तुम्हें करना होगा, तुम बहुत जी चुके जग में, लेकिन आगे तुम्हें मरना होगा. आजादी के चरणों में तुझे माला चढ़ाई जाएगी, वो सुने तुम्हारे शीशों के फूलों से गुफी जाएगी. आजादी का संग्राम कोई पैसों पर खेला जाता है, ये सिर कटाने का सौदा रंगे सर खेला जाता है. आजादी बाउंड से करके बोले, रक्त तुम मुझे देना, बदले में भारत की आजादी तो मुझसे लेना. हो गई सभा में उथल पुथल, सीने में दिल न समाते थे, सो इनकलाब के नारे कोसों तक छाए जाते थे. हम देंगे देंगे रक्त, बस यही शब्द सुनाई देते थे. रंग में जाने को युवक खड़े तैयार दिखाई देते थे. बोले सुभाष, वो आ गया है जिसके तन में भारतीय खून भरता हो, वो आ गया है जो खून से हस्ताक्षर करता हो, मैं कफन बढ़ाता हूँ. वो आ गया है जो उसको हस्कत देता हूँ. सारी जनता उनखार उठी, हम आते हैं, माता के चरणों में हम हमारा रक्त बहाते हैं. उस दिन देखा साहसी लोग बढ़ते ही जाते थे, चाकू छुरी कटर से अपना रक्त बहाते थे और उसी रक्त की शाही में वो अपनी कलम डुबाते थे और आजादी के परमाने पर खून से हस्ताक्षर करते ही जाते थे. उस दिन देखा खातारों ने हिंदुस्तानी विश्वास नया, जब लिखा भारत देश ने खून से इतिहास नया, खून से इतिहास नया. मित्रांनो, आपल्याला स्वातंत्र्य मिळालं ना, इतकं सहजासहजी नाही. वंदनीय मंगळ पांडे, भगतसिंह, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, वीर सावरकर आणि लक्ष्मीबाई अशा कितीतरी महावीरांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं, त्या देशासाठी आपलं रक्त सांडलं. त्या सर्व महावीरांना मी नमन करते. आपल्या नशिबात देशासाठी प्राण अर्पण करण्याची संधी नाही, परंतु आपण देशाची सेवा मात्र करू शकतो. खरंच नशीबवान होते ते लोक जे देशासाठी केवळ जगलेच नाही तर आपले प्राणही अर्पण केले. मित्रांनो, आपल्याला या देशाची सेवा करायची आहे ना, तर आपल्याला देशाच्या प्रगतीत सक्रिय सहभाग घ्यावा लागेल आणि समजून घ्यावं लागेल की माझी जिम्मेदारी काय आहे, माझी ड्युटी काय आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की हा देश माझा आहे, त्यासाठी आपल्याला दिवसभर कष्ट करायचे आहेत. मित्रांनो, आपल्याकडे आपल्या देशाच्या स्वप्नपूर्तीसाठी 280 करोड हात आहेत आणि आज आपला भारत देश हा प्रगती पथावर चाललेला सुद्धा आहे. मित्रांनो, गेल्या काही वर्षांपूर्वी आपला भारत देश हा जगातील 10वी अर्थव्यवस्था होती. कितवी? 10वी. आणि आज मित्रांनो, आपल्या भारताने इतकी प्रगती केली आहे की आज आपला भारत देश हा जगातील 5वी अर्थव्यवस्था आहे. आणि आपण जर का आपल्या कार्यकालात ही अर्थव्यवस्था दुसऱ्या क्रमांकावर नेली नाही तर आपण खूप काही केले असे समजू नका. आपल्या शाळेचे शिक्षक 5 तास थांबून शिकवायचं, तिथे ते आपल्याला 8 तास कष्ट करून शिकवतात. हीच तर खरी देश सेवा आहे. आणि एखादा गरुड जो आकाशात उडत असतो ना, त्याचं लक्ष त्या घटकच्या पिल्लांकडे असतं. तसेच आपल्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री दिगंबर भिसे सर यांचं लक्ष आपल्या सर्व विद्यार्थ्यांकडे असतं. खरंच खूप अलर्ट असतात, आग्रही असतात ते आपल्या सर्व विद्यार्थ्यांबद्दल. थँक्यू सो मच सर. विद्यार्थ्यांना, जर आपल्याला आपल्या देशाच्या प्रगतीत सक्रिय सहभाग घ्यायचा असेल, आपल्याला जर आपला देश हा विश्वगुरू बनवायचा असेल, तर फक्त आणि फक्त एकच मार्ग आहे, तो म्हणजे शिक्षण, शिक्षण आणि शिक्षण. आणि उज्ज्वल भविष्य देऊन आणि उत्तम दर्जाचं शिक्षण देऊन उज्ज्वल भविष्य बनवण्याचं काम करताय ते म्हणजे आपल्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री दिगंबर भिसे सर. आपल्या सर्वांना माहितच आहे, गेल्याच वर्षी कोरोनाच्या काळात मृत्यूचं तांडव उठलं होतं, सगळं जग जागेवर थांबलं होतं. आणि अशीच खराब परिस्थिती ती म्हणजे अमेरिकेची झाली होती. तेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष माननीय श्री डोनाल्ड ट्रम्प यांचा फोन आपल्या भारताचे प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदी यांना आला.
अमेरिकेचे अध्यक्ष काय म्हणतात मित्रांनो? महोदय, कोरोनामुळे अमेरिकेची परिस्थिती खूपच बिकट आहे. लोक मृत्युमुखी पडत आहेत. पॅरासिटामॉल औषधाची खरंच खूप कमतरता भासू लागली आहे. कृपया भारताने अमेरिकेला मदत करावी. तेव्हा आपल्या भारताचे प्रधानमंत्री काय म्हणतात मित्रांनो? राम साहेब, तुम्ही निश्चिंत राहा. हीच खरी वेळ असते एका मित्राने दुसऱ्या मित्राला उपयोगी पडायची. भारत देश हा लवकरात लवकरच पॅरासिटामॉल औषधाची खेप अमेरिकेला पाठवेल. हे सांगण्याचं तात्पर्य एकच मित्रांनो, की भारत अमेरिका जगातील एक नंबरचा देश आहे. आजपर्यंत तो इतर देशांना मदत करायचा, परंतु आज दिवस कशी बदलू लागेल बघा ना. आज आपला भारत देश त्या अमेरिकेला मदत करतोय. गेल्याच वर्षी अफगाणिस्तानमध्ये भूकंप आला होता. लोक मृत्युमुखी पडत होते. खायला अन्नधान्याचा तुटवडा होता. आणि तेव्हा देखील मित्रांनो आपल्या भारताने हजारो टन गहू त्या अफगाणिस्तानला पाठवलं सोबत आपले सैनिकही पाठवले. या गोष्टीवर एक समजतं मित्रांनो, की आज आपला भारत देश हा जगात शांती दूत म्हणून काम करतोय. गेल्याच वर्षी श्रीलंकेची आर्थिक व्यवस्था खूपच विस्कळीत झाली होती. तिथेही लोकांना खायला प्यायला अन्नधान्य कमी पडत होतं. तेव्हा देखील श्रीलंका सगळ्या जगाकडे आस लावून बसली होती, की अरे माझ्या मदतीसाठी कोण येते, माझ्या मदतीसाठी कोण येते. तेव्हा देखील मित्रांनो आपल्याच भारताने पुढाकार घेतला आणि हजारो टन तांदूळ त्या श्रीलंकेला मदत म्हणून पाठवला. या सर्व गोष्टींना आज आपलं एक लक्षात येतं मित्रांनो, की आज आपला भारत देश हा मदत घेणारा नाही, तो मदत करणारा बनलाय. माझ्या पंतवारी भगिनींनो, आजचा भारत देश हा नवीन भारत देश आहे. संपूर्ण जगाचं लक्ष आपल्या भारताकडे आहे. पण कोणी याला शांतीदूत म्हणून त्याच्या वाट्याला जाऊ नये. अन्यथा हा दुसऱ्यालाही घाबरणार नाही, अन्यथा हा घुसून मारायलाही घाबरणार नाही. बोला भारत माता की वंदे. धन्यवाद. प्रत्येकाच्या अंगावरती शहर आणणार हे रोमांचदायी भाषण जोरदार टाळ्या